नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी. सरकारने घेतला मोठा निर्णय. अनेक जिल्ह्यांमध्ये अर्ज मंजूर झालेले असून अजूनही काही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. शेतकरी मित्रांनो, शासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पीक विमा भरला होता आणि ज्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते, अशा पात्र शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने विमा रक्कम वितरित केला जात आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ई-पीक पाहणी. ज्या शेतकऱ्यांनी वेळेत ई-पीक पाहणी केली आहे आणि पिकांचे नुकसान नोंदवले आहे, अशा शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम मिळण्याची शक्यता जास्त आहे. शेतकरी मित्रांनो, अनेक वेळा अर्ज भरलेला असतो, पण ई-पीक पाहणी पूर्ण नसल्यामुळे रक्कम अडकते. त्यामुळे तुमच्या अर्जाची स्थिती तपासणे आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, आता अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की पीक विम्याचे पैसे कधी येणार? शेतकरी मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार काही जिल्ह्यांमध्ये बँक खात्यात थेट पैसे जमा सुरुवात झालेली आहे, तर काही भागात पुढील काही दिवसांमध्ये रक्कम वर्ग होऊ शकते. शेतकरी मित्रांनो, तुमचा कोणता जिल्हा आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. शेतकरी मित्रांनो, सरकारने पीक विमा कंपन्यांना प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले जात आहे. जर तुमच्या खात्यात अजून रक्कम आली नसेल तर तुम्ही सर्वप्रथम अर्ज क्रमांक जवळ त्यानंतर संबंधित पीक विमा कंपनीच्या हेल्पलाईनवर संपर्क साधा किंवा आपल्या तालुकी कृषी कार्यालयात जाऊन अर्जाची स्थिती तपासा. शेतकरी मित्रांनो, अनेक जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन तक्रार नोंदवणीची सुविधा देखील सुरू करण्यात आली आहे. तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन तक्रार देखील नोंदवू शकता. शेतकरी मित्रांनो, काही वेळा बँक खात्याशी आधार लिंक नसल्यामुळे देखील रक्कम अडकू शकते. म्हणून तुमचे बँक खाते आधारशी जोडलेले आहे का ते तपासून घ्या. तसेच बँक खात्याचा नंबर आणि IFSC कोड योग्य आहे का हे एकदा नक्की खात्री करा. मित्रांनो, यावर्षी अनेक भागात अतिवृष्टी, दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मोठी अपेक्षा आहे. शासनानंही लवकरात लवकर सर्व पात्र शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्याचे आश्वासन दिले आहे. आता कोणत्या जिल्ह्यात प्रथम लाभ मिळणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही ठिकाणी जिल्हानिहाय याद्या तयार करण्यात आल्या आहेत आणि लवकरच उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात देखील पीक विमा जमा होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नियमितपणे तुमचे बँक खाते तपासत राहा. मोबाईलवर आलेले बँक मेसेज पाहत राहा. शेतकरी मित्रांनो, आणि अधिकृत माहितीशिवाय कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.